रत्नागिरी दौरे पर पहुंचे केंद्रीय मंत्री नारायण राणे ने कई मुद्दों पर खुलकर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि अगर भाजपा अकेले भी चुनाव लड़े तो जीत उसी की होगी और अगर मित्र दल साथ हो तो भी विजय भाजपा पक्षों की ही होगी। त्यामुळे कामं करू शकत नाही, पण ही गतिमान रीतीने पाऊस थांबतात कामं व्हावी या दृष्टीने मी तशा प्रकारची त्यांना दिशाभूलचे आदेश दिलेले आहेत। एकंदरीत या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या मुळे फार काय असं नुकसान झालेलं नाही, अल्पच आहे आणि त्याला आमचं प्रशासन उत्तमरित्या सामोरं जात आहे असं अशा प्रकारची माहिती आहे। आमच्या सभेचं काही वृत्त ऐकल्यानंतर काय पत्रकारांना असं वाटतं आता तो त्या रस्त्याने मी आलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, डिले का होते, मीच प्रश्न उपस्थित केले आणि त्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी यांच्याशी परत भेटतोय 8 दिवसात आणि गतिमान रीतीने रस्त्यावर मला टाइम लिमिट द्यावा की बुवा एवढ्या दिवसानंतर ब्रिज आणि रस्ता लांजाचा पूर्ण होईल हे मी त्यांना त्यांची बैठक घेतल्यानंतर तो दिवस जाहीर करेन। दादा, सरकारचा निर्णय हा निर्णय मराठीचा वापर व्हावा हा निर्णय आहे, तर तुम्हाला काय आवडतं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण मंत्री असे म्हणाले काय आवडतं कुठली भाषा हे वैयक्तिक मत नाही, सरकारच्या आदेशाचं पालन व्हावं। राज्याचा निर्णय राज्य कोण 3चं मागणी करतायत किंवा पूर्वी होता, आता राज्याने 2 हेक्टरचं जे काही सांगितलं त्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळेल। पण नाही, मला त्याची माहिती घेतो, पालकमंत्र्यांना विचारलं ना तुम्ही, आता परवा तर सभा झाली विमानतळ वगैरे, तुम्हाला कुठे विमानतळ पाहिजे, तुम्ही रत्नागिरीच्या कुठे जाणार आहात याच्यावर उत्तर बोलले की नांदीचं काय फरक पडणार। मी काय म्हणालो 20+0 बरोबर किती, भाजपा 134 आणि तिघांची मिळून 200 आमदार या आमच्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांना पाठिंबा, काय फरक पडत नाही।